नमस्कार, मी प्रज्ञा. न्यूज अनकटच्या पुणे प्राईम या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्या अगोदर नजर टाकूया पुण्यातील महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. संचेती हॉस्पिटलमध्ये मेहबूब शेख यांनी घेतली राम खाडेंची भेट. सायली पवार यांची आरपीआय शहर महिला सरचिटणीसपदी नियुक्ती. दौंड नगरपालिकेच्या एका जागेची निवडणूक प्रक्रिया स्थगित आणि निलेश घायवळ टोळीतील दोघांना कर्नाटकातून अटक. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांच्यावर संचेती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत अद्यापही सुधारणा झाली नसल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे. त्यांनी आज संचेती हॉस्पिटलमध्ये खाडे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या हल्ल्यावरून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय. एका जागा कॉम्प्लेक्स प्रकरणात खाडे यांच्या तक्रारीनंतर स्टे मिळाल्यानंतरच हा हल्ला झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. असं आहे की आता माझ्या दृष्टीनं राम खाडे हे शोधित येणं खूप गरजेचं आहे आणि राम खाडेंना माहिती आहे खरी घटना काय झाली हे ते बोलल्यावर कळेल. पण याच्या अगोदरचा जर इतिहास बघितला तर राम खाडेवर हा 5वा हल्ला आहे आणि 4 हल्ले जे झाले त्याच्यामध्ये स्वतः राम खाडेंनी सुरेश धसांनी हल्ले घडवून आणले असं वारंवार सांगितलेलं आहे. हे काय पहिला हल्ला राम खाडेवर झालेला नाही आणि सगळ्या तक्रारी जर बघितल्या तर हा अतिशय सुनियोजित हल्ला आहे. कारण राम खाडेंचं पोलीस संरक्षण काढलं जातं. आष्टी पोलीस स्टेशनच्या कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर हे संरक्षण काढलं? न्यायालयाने सांगितलं होतं राम खाडेला संरक्षण द्या, मग तुम्ही का काढलं? दुसरं, राम खाडेकडं त्या ठिकाणी वेपनचं लायसन होतं, शस्त्र परवाना होता. तो शस्त्र परवाना का तुम्ही रिन्यू केला नाही? कुणाचा दबाव होता? आणि त्याच्यानंतर तिसरी जर गोष्ट आहे तर बीडमध्ये आमचे जे कावत नावाचे SP आहेत ते कुणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत, म्हणून बीडच्या हद्दीवरून 10 किलोमीटर पलीकडं हा राम खाडेवर हल्ला का होतो? कारण नगर जिल्ह्यातले काही पोलीस अधिकारी जे आहेत मग ते कुणाशी त्यांचे लागे बांधतात हे आम्ही वेळ आल्यावर उघड करू. पण आतापर्यंत त्यांनी सुरेश धसांच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्यांच्या तक्रारीवरून सुरेश धसांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत कोर्टामध्ये. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पुणे शहर महिला सरचिटणीसपदी सायली पवार यांची नियुक्ती करण्यात आली. सायली पवार गेल्या 10 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रभारी शैलेंद्र चव्हाण तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते. दौंड नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील एका जागेची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. 9A ही जागा महिला अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार शुभांगी घुले यांनी नागरिक हित संरक्षण मंडळाच्या उमेदवार रेणुका थोरात यांच्या जातीच्या दाखल्यासंबंधी हरकत घेत न्यायालयात दाद मागितली होती. त्यामुळे एका जागेसाठी नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोथरूड पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून निलेश घायवळ टोळीतील 2 आरोपींना कर्नाटकातील गाणगापुरात सापळा रचून अटक केली. ही कारवाई परिमंडळ 3च्या पथकाने केली असून अटक करण्यात आलेल्यांमध्ये अजय सरोदे आणि सागर चौधरी या दोघांचा समावेश आहे. दोन्ही आरोपींविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर असून त्यांच्यावर मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक
आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाला अर्थात जनता दरबाराला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. रास्ता पेठेत या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांच्या अडचणी थेट ऐकून तत्काळ निपटारा करण्यावर भर देण्यात आलाय. निवडणूक झाल्यानंतर जो नागरिकांना आम्ही शब्द दिला होता, त्याच्यामध्ये पुण्याचा खासदार हा कायम लोकांच्या संपर्कात राहील, नागरिकांच्या समस्या अडचणी जाणून घेईल आणि त्यासाठी आम्ही खासदार जनसंपर्क सेवा अभियान नावाचा एक जनता दरबार हा सुरू केला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी एका विधानसभा मतदारसंघामध्ये तिथले आमचे आमदार आणि आम्ही बाकी सर्व मिळून नागरिकांना स्वतंत्र भेटतो. मी विशाखा देशपांडे, मी सिंहगड रोडवरून आलेली आहे अण्णांच्या जनता दरबारमध्ये. तर मला इथला अनुभव खूप चांगला आलेला आहे. माझं पुणे ग्रामीणचं काम होतं, ते अण्णांनी सगळं व्यवस्थित बोलून ऐकून घेतलं आणि मला सहकार्य केलं आणि जे रिलेटेड लोक आहेत त्यांच्याशी बोलून माझं काम करून देतो याची हे कन्फर्मेशन दिलेलं आहे आणि हा खरंच खूप चांगला बावधन खुर्द परिसरात बिबट्या दिसलेल्या ठिकाणी आज सकाळी वनविभागाच्या पथकासह माजी नगरसेवक दिलीप पेढे पाटील यांनी स्थळ पाहणी केली. संबंधित स्टाफनं व्हिडिओ त्या परिसरातील असल्याची पुष्टी केली असून परिसरातील नागरिकांना स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवण्याचं काम सुरू असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात आलंय. पुण्याच्या कल्याणी नगरमधील टोईट रेस्टॉरंटच्या बाहेर काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात व्हॅले पार्किंग असिस्टंट सत्येंद्र मंडल यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मद्यधुंद अवस्थेत कार चालवणारा चालक प्रताप धायगुडे याला पोलिसांनी अटक केली आहे. काल दुपारी एक भरधाव चारचाकी थेट रेस्टॉरंटच्या पार्किंगमध्ये घुसल्यानं व्हॅले पार्किंग काउंटरला जोरदार धडक दिली. सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्याची घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू चौकाजवळ असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत सोमवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटात एक महिला होरपळून गंभीर जखमी झाली आहे, तर स्फोटामुळे घरातील खिडकी तुटून खाली रस्त्यावर पडल्यानं दुचाकीवरून चाललेला एक जण गंभीर जखमी झाला. या बातमीसह वेळ झाली पुणे प्राईम मध्ये इथेच थांबण्याची. पाहत राहा न्यूज अनकट.